हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाउजला नवीन लुक दिल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजची उंची 14 घेतलेली आहे. रुंदी जी आपण इथं 10 घेतलेला आहे. शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. तर 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याची उंची जी आपण इथं 10 इंच घेणार आहोत. 10 इंचावर आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला 3 इंचावर मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार कसा दिलेला आहे हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला गळ्याचा आकार द्यायला एकदम सोपा जाईल. तर बघू शकता अशा प्रकारे गळ्याचा आकार दिलेला आहे पान गळ्यामध्ये. त्यानंतर अस्तरवरती गळा जे आपण इथं कट करून घेऊया. तर अशा प्रकारे गळा जे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर जे अगदी व्यवस्थित इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला कापड जे आहे गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. व्हिडिओ अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. खालच्या साईडला आपण इथं टीप जे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याला पण आपण टीप मारून घेऊया. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. आपल्या गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. जसा आपण अस्तर कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. तर पूर्ण गळ्याला आपण टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर इथं गळा जे आपण इथं कट करून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. त्यानंतर आपण इथं साईडला गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपला गळा जो अगदी व्यवस्थित पलटतो. तर अशा प्रकारे अस्तर आणि ब्लाउज पीसला पण इथं पलटून घेतलेला आहे. खालच्या साईडला अगोदर आपण इथं दाब टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण दाब टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्याला पण आपण दाब टीप जे आहे मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं पूर्ण गळ्याला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. व्हिडिओ अगदी सावकाशपणे स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला कापड गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला साईडला पण टीप मारून घेऊया. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपण इथं टीप जे मारून घेतलेला आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं शिलाईच्या बाहेरचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला इथं मार्किंग करून टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण इथं टक्स जे मारून घेऊया. तर फिनिशिंगनं गळा जे आपण इथं तयार करून घेतलेला ह्याच्यावरती सुंदर असा आता डिझाईन बनवायला घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टी कट करून घेतलेली आहे 2 इंचाची. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. एकावर एक ठेवून आपण इथं टीप मारून घ्यायचा आहे. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया पट्टीच्या. टीप मारून घेतलेले आपण इथं पट्टीला पलटून घ्यायचं आहे. पट्टी कसं बनवलेले हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा.
तर अशा प्रकारे पट्टी आपण पलटून घेतलेल्या पट्टीवरती आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. खालचा जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं पूर्ण पट्टीला आपण इथं दाब टीप मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारे पट्टी जी आपण इथं तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या वरच्या साईडला इथं लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सेट करून आपण टीप मारून घेऊया. दुसऱ्या साईडला पण आपण पट्टीला सेट करून टीप मारून घ्यायचं आहे. तुम्ही दोरी लावण्याऐवजी अशा प्रकारे तुम्ही पट्टी लावू शकता. तुमचा ब्लाऊजचा लुक जे आहे अजून उठून दिसेल. पाठीमागे पण तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला फ्लावर तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे कापड घेतलेलं आहे आपण इथं. ब्लाऊजचाच उंची 9.5 घेतलेला आहे, रुंदी 5 घेतलेला आहे. अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की फ्लावर कसं बनवलेलं आहे. सेंटरमध्ये आपण थोडंसं गॅप सोडून घेऊया म्हणजे आपला कपडा जो आहे पलटता आला पाहिजे. त्यासाठी दुसऱ्या साईडला पण आपण टीप मारून घेऊया. फ्लावर लावल्याने आपल्या गळ्याचा जो लुक अजून उठून दिसतो त्यासाठी आपल्याला इथं फ्लावर लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेलं आहे. जिथं आपण थोडीशी जागा सोडली होती तिथं आपण इथं कापड जे आहे तिथून बाहेर काढून घ्यायचं आहे. चारी कोपरे आपल्याला अगदी व्यवस्थित इथं बाहेर काढून घ्यायचे आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील. तर त्यानंतर आपल्याला इथं प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. सुई दोऱ्याने आपण इथं अगदी व्यवस्थित 2-3 वेळा आपण इथं गाठ मारून घ्यायचा आहे. फ्लावर लावल्याने आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे सुंदर असं फ्लावर आपण इथं तयार करून घेतलेला आहे खूप सोप्या पद्धतीने. त्यानंतर फ्लावरच्या खालच्या साईडला लावण्यासाठी आपल्याला एक बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. परत एकदा याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा. त्यानंतर आपण इथं पट्टीने मार्किंग करून घेऊया. बेल्ट कसं बनवलेलं आहे हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर अशा प्रकारे आपण इथं तिरपी रेष मारून घेऊया. त्यानंतर कापड जे आपण इथला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बेल्ट आपण कट करून घेतलेला आहे. ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून. तर दुसऱ्या बेल्टला पण अशाच पद्धतीने आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. बऱ्याच बायकांना काहीतरी नवीन आणि युनिक डिझाईन बनवायचं असतं तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला पटकन लक्षात येईल. त्यानंतर आपण इथं पट्टीला जे पलटून घेऊया. दोन्ही साईडचे कोपरे जे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं बाहेर काढून घ्यायचं आहे. दुसरा पण आपण इथं बेल्ट जे पलटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बेल्ट जे तयार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे सेट करून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. थोडंसं आपल्याला आतमध्ये फोल्ड करून टीप मारून घेऊया. हा स्टेप अगदी सावकाशपणे बघून तुम्ही असा बेल्ट तयार करा. तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल. तर बघू शकता फ्लावर आपण ह्याच्यावरती ठेवून बघूया कसा दिसतो. तर बघू शकता किती सुंदर वाटत आहे. ब्लाऊजच्या खालच्या साईडला आपल्याला इथं लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं गळ्याला लेस लावून घेऊया. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. आपल्या गळ्याचा जो लुक आहे बिघडला नाही पाहिजे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. बऱ्याच बायकांना पानगळा खूप आवडत असतं तर पानगळ्यावरची अशी युनिक डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर लावून घ्यायचा आहे. अगोदर आपण इथं पट्टी लावून घेऊया खालच्या साईडला. तर बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सेट करून आपण पट्टी लावून घेणार आहोत. तुम्हाला जर रोज घालण्यासाठी ब्लाऊज जर
शिवायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तर आपण इथं फ्लावर पण सुईदाराने ठेवून आपण इथं 2-3 वेळा गाठ मारून घेऊया. खरं तर हा डिझाईन कोणत्या पण साडीवर छान दिसतो. फ्लावरला 2-3 वेळा आपल्याला अगदी व्यवस्थित इथं गाठ मारून घ्यायचा आहे. फ्लावर बनवता येत नसेल तर फ्लावरचा स्टेप अगदी सावकाशपणे बघून हा असा फ्लावर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर लुक येतो ब्लाऊजचा. तर अशा प्रकारे फ्लावर आपण लावलेला आहे. फ्लावरला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथे बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो अजून उठून दिसतो. तर कमी वेळेत आणि खूप सुंदर असा आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. तुम्ही वरच्या साईडला दोरी लावण्याऐवजी अशा प्रकारे बेल्ट लावा तुमच्या ब्लाऊजला आणि तुमच्या साडीला खूप सुंदर असा लुक देईल. फ्लावर लावल्याने आपला गळा जो अजून उठून दिसत आहे. आजचा हा डिझाईन कसा झालेला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.